आयुष्यामध्ये एकदा का होईना आपली गाव सोडायची नक्की डेअरिंग करा. कारण की आपण बाहेर गेल्याशिवाय आपली अवकात आपल्याला कधीच कळत नाही. एक म्हणे बघा की प्रत्येक गल्लीमध्ये जो तो शेर असतो, परंतु दुसऱ्याच्या गल्लीमध्ये जाऊन जर शेर होता आलं ना, त्याच्यासारखा सक्सेसफुल माणूस कधीच नसतो. एकदा तरी आपलं गाव सोडा आणि पुण्या मुंबईला तरी येऊनच बघा. पुण्या मुंबईला आले ना तर तुम्हाला स्वतःची अवकात लगेच कळते. आणि का 6 महिने तरी इथं राहून बघा, मग कळम गावाकडली मज्जा आणि इकडची सजा काय असते. कारण इथं जेवढं कमवतो ना आपण तेवढं गमवतो सुद्धा. कारण महागाईचा एवढाच जमाना वाढलेला आहे, बरोबर आहे की नाही. म्हणून बिझनेसमध्ये तुम्ही उतरा. बिझनेस म्हणजे काय. आणि एक म्हणे बघा, आथरूम पाहून पाय पसरावे. सहज आपले घरचे सुद्धा आपल्याला काय म्हणतात, वयोवृद्ध माणसं, की बाबा आथरूम पाय पसर बरं का, कारण की आपली तेवढी अवकात नाही आहे. मला तर एक तरुणाला सांगायचंच आहे की तुम्ही एकदा पाय पसरूनच बघा. काय तुम्ही एकदा पाय पसरूनच बघा, तुम्हाला तरी कळन की आपल्याला आथरूम पांघरून किती लागतंय ते. डेअरिंग तर करा, आथरूम पांघरून आपल्याला किती लागतंय आणि किती नाही. हे जर तुम्हाला कळलं ना, तुम्हाला असं कोणीच नाही आणि कोणी रोखू पण शकत नाही की हा सक्सेसफुल होईलच की नाही, याची कुणालाही चिंता राहणार नाही. म्हणून नक्की पाय पसरून बघा. आणि बिझनेसमध्ये उतरायचं आहे ना, तर त्याच्यासाठी तुम्हाला खोल पहिला त्याचा अभ्यास करणं आहे. म्हणजे आपल्याला समुद्रात पोहायचं आहे ना, तर समुद्राची उंची आणि समुद्राची खोल किती आहे हे नक्की आजमावून पाहायला पाहिजे. तसं बिझनेसचं सुद्धा आहे. बिझनेसमध्ये तुम्हाला उतरायचं आहे ना, तर सर्व अभ्यास केल्याशिवाय, छोट्या छोट्या गोष्टीचा अभ्यास केल्याशिवाय कधीही बिझनेसमध्ये उतरू नका. आणि नक्की गाव सोडा. कारण गाव सोडल्याशिवाय कुणाचीही प्रगती होत नाही. स्वतःच्या गल्लीमध्ये शेर राहण्यापेक्षा दुसऱ्याच्या गल्लीमध्ये जाऊन शेर राहा. कारण की त्याच्यासारखा फायदा आणि त्याच्यासारखं सक्सेसफुल माणूस अख्ख्या जगात म्हणलं ना तरी कुणीही होऊ शकत नाहीत. फक्त डेअरिंग करा. डेअरिंग केलं ना सगळं काही होतं. आपण काय फक्त भिवून राहतो का, माझं पुण्याला गेल्यावर कसं होईल, माझं मुंबईला गेल्यावर कसं होईल. आणि मेन म्हणजे आपली आईची माया असते बघा. प्रत्येक आईची माया सेम असते की माझ्या मुलाला मेसचं खावं लागणार, माझ्या मुलाला घरचं जेवण भेटणार नाही. तर आईने सुद्धा आपल्या काळजावर दगड ठेवला पाहिजे. का, आपलं मुलाचं जर भविष्य आपल्याला घडवायचं असेल ना, तर काहीतरी थोडी माया आपल्याला कठोर करावीच लागते. थोडं मेसचं खाल्ल्याने काही फरक पडत नाही. परंतु जाताना जर तो एक बॅग घेऊन जाऊ शकला आणि येताना जर साहेब होऊन येतो असेल ना, त्याच्यासारखं श्रेय कुणालाच नाही आहे. आणि ते श्रेय फक्त तो आपल्या मातालाच देणार आहे. कारण की का, मातेने आपल्यासाठी आपल्या काळजावरती दगड ठेवलेला असतो. म्हणून थोडीशी माया कमी करा आणि आपली मुलं कसे सुधारतील, कसे कामधंदा करतील यांच्याकडे नक्की लक्ष द्या. आणि नक्की गाव सोडा आणि पुन्हा मुंबईला या. कारण की या पुन्हा मुंबईमध्ये जेवढं तुम्हाला काम आहे ना तेवढं कुठेही नाही आहे. बाहेरच्या राज्यातले येतात तर आपल्या राज्यातले का बरे येत नाहीत. म्हणून नक्की विचार करा.